नमस्कार. मी अशा ठिकाणी आलोय की मनामध्ये एक धुगधुगी आहे, एक भीती आहे. भेटलं तर काय बोलावं, कसं बोलावं. नमस्कार दादासाहेब. हा हो, कोण? हा बसा बसा. काय नाव काय म्हणालात आपलं? मी नंदू माधव. नंदू माधव. हो, काय करता आपण? अभिनेता आहे. चित्रपटात अभिनय? मी हरिश्चंद्राच्या फॅक्टरीमध्ये दादासाहेब फाळकेंची म्हणजे तुमची भूमिका ते होती. तुम्ही आहात काय? उठा उठा, तिथे जरा कोपऱ्यात उभे राहा. कोपऱ्यात उभे राहा. बरं झालं तुमचा शोध लागला मला. माझी चूक नाहीये. मला कोणी तुम्हाला ती पात्र नियोजन कोणी? परेश मोकाशीने सांगितलं होतं तू ही भूमिका. परेश मोकाशी. त्याला भेटवा एकदा मला. परेशला नक्की तुम्हाला भेट. बसा बसा बसा. धन्यवाद. अच्छा, दिग्दर्शक तो होता. झाल्या असतील चुका, नक्कीच खूप गोष्टी आमच्या राहून गेल्या असतील, म्हणजे माझ्याकडनं तर निश्चित राहून गेल्या असतील. काय म्हणजे काय वाचून तुम्ही ठरवलं हे? म्हणजे तुम्हाला काय उद्देश काय होता हा चित्रपट करण्याचा तुमचा? नाही, उद्देश फक्त एकच होता की तुम्ही आतापर्यंत जे काही काम केलं होतं ते अच्छा, सगळ्या लोकांपर्यंत पोचावं, फक्त एवढाच उद्देश होता. किंवा आता आमचं भाग्यच म्हणायचं. मग ते कार्य कशा पद्धतीनं घडलं हे या प्रेक्षकांना सांगणं गरजेचं होतं. म्हणून तुम्ही आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवलं. खरंय खरंय. तसं लोकांपर्यंत सगळ्या गोष्टी पोचणं आणि डॉक्युमेंटेशन असणं फार महत्वाचं आहे. आपल्या भारतातला पहिला चित्रपट 3 मे. हा, काय बहारदार काळ तो. 1913 म्हणजे 99 वर्ष पूर्ण होत आहे. 100व्या वर्षात पदार्पण करतोय तो. हो, 100 वर्ष होत आहेत. म्हणून तुमच्याशी बातचीत करायला आलो. नाही नाही, ह्या सगळ्या माझ्या उद्योगामध्ये सरस्वतीची खूप साथ लावली. माझं सगळंच कुटुंब होतं. म्हणजे बाबाराय असू देत, मंदाकिनी असू देत. ती मुलं कुठे आहेत रे? तुझी काम केली, भेटव त्यांना, फार गोड आहेत ती. हो, तो आमचा अथर्व आणि मोहित. सरस्वतीचं कोण इथं? विवाहरी देशपांडे. अरे वा. आणि त्या तुझ्या दिग्दर्शकाला एकदा भेटव मला. हो, नक्की भेटवीन. नाही, छायाचित्रण फार काही नाही. माझ्या पिढीतल्या लोकांना माझा दरवेळेस आक्षेप असे त्याच्यावर की छायाचित्रण याच्याकडे फार महत्वाचं. तू कोण? अमलेंदू चौधरी केलाय. हो, त्यालाही भेटव एकदा. आम्हाला अजूनही असं वाटतं की कसं हे घडलं तुमच्या हातून, कशा पद्धतीनं तुम्ही त्याचा वेध घेतला किंवा कशा पद्धतीनं तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला हे खरं जाणून घेण्यासाठी आलो होतो. 1902ला सावेदादा म्हणून होते. सावेदादा. हो, माहितीये. त्यांनी आपल्या भारतात पहिलं शूटिंग केलं. मला वाटतं हँगिंग गार्डनला कृष्णा नावी आणि एका पहिलवानाची कुस्ती. त्यांना आद्य प्रवर्तक असं म्हटलेलं आहे आपण. आणि त्याच्यानंतर नाही, त्या काळामध्ये पुढल्या बऱ्याच लोकांनी कामं केली. म्हणजे अगदीच महाराष्ट्रात पण करत होती. झालं तर तिकडे मद्रासला, तुम्ही आता चेन्नई म्हणता त्याला, तिकडेही काम चालू होतं. वंगभंगची चळवळ एका आमच्या मित्राने म्हणजे मादान
त्यांनी त्याचं शूटिंग केलं होतं त्या सगळ्या त्या आंदोलनाचं. आणि मग हरिश्चंद्राची निर्मिती. आणि मला मग असं एक थोडंसं वाटलं बुवा त्यावेळेस की आपण एक गोष्ट म्हणून लोकांना काहीतरी सांगितलं पाहिजे, समाजापुढे काहीतरी आपण एखाद्या माध्यमातून बोललं पाहिजे, त्यांना एक दिशा दिली पाहिजे, काहीतरी विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे. ही भूमिका खरं तर असायला हवी असं मला वाटतं. म्हणून मग गोष्टही अशीच निवडली पाहिजे की जी आपल्याला काहीतरी मूल्य सांगणारी आहे, या समाजाला पुढे घेऊन जाणारी आहे, कुठेतरी विश्वास देणारी या समाजाला, असा एक होता. आणि मला वाटतं ते माझ्याकडनं घडलं अशा पद्धतीने की एक अजून मुद्दा म्हणजे आम्हाला सगळ्यांना वाटतो की विचार काय कशा दृष्टीनं या माध्यमाकडे बघितलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जेजेला विद्यार्थी होता, पण हा झाला तुमच्या कलात्मकतेचा भाग, पण तंत्र म्हणून कसं वापरलं गेलं किंवा वापरायला पाहिजे होतं माहित नाही. पण एक तर मी जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी, त्याच्यामुळे थोडे रंगसंगती. आता तुम्ही म्हणाल की ते काय कृष्ण धवल असंच ते चित्रपट आहे, त्यात काय रंगांचं, पण त्यात सुद्धा वेगवेगळ्या छटा असतात किंवा वेगवेगळ्या सावल्यांचा, वेगवेगळ्या गोष्टींचा रंग म्हणून वापर करता येतो. तर त्याचं एक थोडंसं ज्ञान असेल म्हणून म्हणा, किंवा मी संगीत म्हणजे मी कीर्तनं केली होती, त्यामुळे थोडासा संगीताचा, आम्ही नंतर संगीत बाहेर न द्यायचं, तर त्याचाही उपयोग मला त्या माध्यमासाठी करता आला असेल. किंवा मग तंत्र एक माहीत होतं, म्हणजे एक तर त्यावेळेस मी पुरातत्व खात्यामध्ये काम करत होतो, तिथली एक माहिती, आणि शिवाय बरोबरीनं गोधऱ्यामध्ये मी फोटोग्राफी शिकलो होतो. एक जर्मन फोटोग्राफर होते आणि त्यांच्याकडनं ती कला शिकलो. तर ते तंत्र सुद्धा मला वाटतं ही गोष्ट मांडताना राजा हरिश्चंद्राच्या वेळेस मला ते वापरता आलं, आणि त्याच्यातनं तो सगळा डोलारा फुललेला आणि ते समाजापर्यंत पोहोचलं, तर त्याचा निश्चित आनंद वाटतो. पण त्या गोधऱ्याच्या त्या खऱ्या मी जादूचे प्रयोग पण मधल्या काळात केले होते, कारण त्याच्यातनं ती मला वाटतं की जे आपण तुम्ही आत्ता काय म्हणता त्याला, जादूंचा गिमिक्स, अच्छा, त्या जादूंच्या प्रयोगाचा तुम्ही प्रोफेसर केळफा म्हणून पण नाव घेतलं होतं. ती जी काही त्याचा पण उपयोग झाला, तंत्र वापरलं झालं की एक गोष्ट अदृश्य होते, एखादी गोष्ट प्रकट होते. तर हे मला वाटतं की त्या माझ्या जादूच्या प्रयोगानं मला साध्य झालं. आणि गोधऱ्यामध्ये मी फोटोग्राफीचं तंत्र शिकलो, आणि मग गोधऱ्यातनं मला मुंबईला यावं लागलं, कारण की माहिती आहे प्लेगची साथ सुरू झाली आणि 1900 मध्ये माझी पहिली पत्नी त्यामध्ये गेली. ठीक आहे, आता तू एवढं उत्साहानं विचारायला आला, मी तो विषय जरा बाजूला ठेवतो. पण ते तंत्र तिथे शिकल्यानंतर मग पुढे मला ते माझ्या चित्रपटासाठी कामी आलं. आणि फोटोग्राफी कशी असावी, त्याचे अँगल्स कसे असावे, शॉर्ट डिव्हिजन कशी असावी, याचा कदाचित त्यासाठी मला वापर करता आला असेल. पण हा चित्रपट तयार केल्यानंतर लगेच चालायला लागला का लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही खटपट लटपट करावे लागली? 99 वर्ष आज पूर्ण होत आहे, 100वे वर्ष सुरू होत आहे. 3 मे 1913ला पहिला चित्रपट आम्ही लोकांसाठी दाखवला. खरं तर मुंबईमध्ये खेळ बरा चालला होता. अच्छा, मुंबईत चालला. मुंबईच्या त्यावेळेस खरं तर मुंबईमध्ये मराठी लोकांपेक्षा पारशी आणि इतर भाषिक जे लोक होते त्यांनी भरभरून त्यावेळेस खरंच साथ दिली होती. लोंढ्याच्या लोंढे येत होते, आणि त्यामुळे मग आमच्या डोक्यात असं आलं की आपण हे गुजरातमध्ये का नको करूया. बरं, अरे पहिल्या खेळाला फक्त 3 रुपयाचं आम्हाला बुकिंग. मग आम्ही शक्कल लढवली. मार्केटिंग झालं पाहिजे, लोकांपर्यंत आपण केलेली गोष्ट पोहोचली पाहिजे, नसता करून काय उपयोग आहे त्याचा. तर मग आम्ही जाहिरात करू लागलो. काय ती जाहिरात? 1 आनामा पाऊन इन चौडू आणि बेमैल लांबू 57,000 फोटोग्राफ जोईये. असं गुजरातीमध्ये. आणि काय सांगू तुला, 3 रुपयाचं बुकिंग दुसऱ्या दिवशी 300 रुपये झालं. आणि बैलगाडी रस्त्यातनं, बैलगाडीवर आपलीच काही कलावंत मंडळी, आणि ते सगळे आम्ही असे गावभर हिंडायचो, ह्या गावातून त्या गावात, आणि अशीच एक सगळीच कलावंतांची टीम असायची, आणि फार बहार होती त्यावेळेस. तुम्ही पण आता करता का हे असं काही? नाही, म्हणजे देतात का वेळ कलावंत? खरं तर याचं उत्तर मी आता लगेच हो म्हणून नाही देऊ शकत, हे निश्चित आहे. काही दिग्दर्शक, काही कलावंत असे आहेत की जे प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात, पण ती संख्या फार तुरळक आहे, हे मला इथे खेदानं तुम्हाला सांगावं लागेल. मग कशासाठी करायचा एवढा उपद्व्याप? नाही, तुमच्याकडनंच त्या प्रेरणा घेऊन मला वाटतं की आता इथला पुढचा कलावंत आणि तंत्रज्ञ सगळं हे काम निश्चित हाती घेतील.
अरे मुळामध्ये ही कला काय, कुठलीही कला ही समाजासाठी असते. अरे तुला माहित नसेल, आता इंग्रजांचं राज्य नाही ना, हा त्यावेळेस इंग्रजांचं राज्य. अरे आम्हाला तोंड उघडून बोलायची बंदी. मग आम्ही लोक काय करायचो, म्हणजे माझ्या कित्येक चित्रपटामध्ये तू बघशील तर कालियामर्दन घे किंवा अन्य अशी की ज्याच्यामध्ये एक प्रतीक म्हणून इंग्रज आणि तो अन्याय करणारा आणि त्याच्या विरुद्ध उठाव, त्याच्या विरुद्ध बंड, अशा पद्धतीची काही रचना असलेली आमची मंडळी काम करायची.